हॅलो मित्रांनो, नमस्कार. अजय.शिल्पा ब्लॉग या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहोत रानात. बघत असाल तुम्ही सर्वजण. रानात कशासाठी आले ते ऊस लावायसाठी, म्हणजे काय लागणे घेतलेला आहे. तर आई एक किस्सा सांगत आहे, काय म्हणतात त्याला काय माहिती. आमचे गावातले देवी आहेत ना, त्यांच्या कहाणी सांगतात. आमच्याकडे तर कहाणीच म्हणतात. इकडे काय म्हणतात? कहाणीच ना, गोष्ट. हा मित्रांनो, एक गोष्ट सांगतात ते आई. तर चला विचारूया कसलं गोष्ट आहे. आईला पण नीट नाही माहिती. हो, जेवढं माहिती आहे सांगू द्या. आत्या काय सांगत होता देवीच्या, कसं म्हणजे कुठं स्थान झालं ते? आत्या म्हणत होत्या शिरसाई माता. नाही, तुम्ही आता का म्हणत होता तळेला कोण आजी आलते? तर एक आजी आत्या झगड्या आत्या. हा, मग त्या सांगत होत्या शिरसाई देवी तळ्यामध्ये बसली होती, तिथं आहे मंदिर. रावणगाव वरनं रुसून आलती आणि तिथं बसलेली. आता त्याच्यावर त्या मंदिरावर माती झाली चांगली वरपर्यंत, कोणालाच माहित नाही कुठं शिक आहे ती मंदिर. आणि माती झाली ह्या ऊसाच्या पेक्षा हाईटची वर परत 2 परत. आणि त्याच्यावर पाणी. मग पाणी वर आहे आणि वल्ल झालेत नाही मन काय माहिती आता, माती बघितलंच नाही कोणी आजपर्यंत. तुमचे पप्पा होते की तळ्याच्या खाले? गुपित मंदिर आहे, गुपित. अय, पप्पा होते की तळ्याच्या खाले? नाही ना. त्याला पण माहित नसेल. आत्या कसा आले तो सांगा की, आता तुम्ही सांगत होता तसं सांगा. रुसून आलेली सासरावर हाका मारायचा सुनबाई म्हणून. कुठं रुसून आलते पहिले? कुठं झालते? तळ्यात बसलेले. तळ्यात ना कुठं? पहिली तर रावणगावला होती, रावणगावनं तळ्यात आली. हा, तळ्यात बसलेली काय म्हणतात ती, त्याच जाग्या तिचं पाऊल आराम म्हटलं. आराम करायला बसली तर ती आका सांगते ना 2 मिनिटं म्हणा. हा, त्या पाऊल उमटून तिथंची मंदिर तयार झालं. रावण गावने कुठं आलेत मग? रावणगावनं तळ्यात आली. त्यांचे सासरा काय करत होते? सासरा बैल नांगरत होता, होय, रान नांगरत होता सासरा. त्याला हाका मारत होते. कुठं बसलेला मग देवी? देऊन बारवत बसली होती. गुफा बारवत आहे का ना, गुफा कुठं आपल्या ते इथं? म्हणतात ना. आता आपल्याला पण नाही माहिती, वयस्कर माणसं सांगतात बारव मध्ये अंदर ते गुफा आहे. हा. गुफा आहे. त्या गुफेतनं जाऊन बारवत बसल्यावर ते वरनं त्यांचे सासरे बो आवाज द्यायचे. तर ते म्हणायचे आव मामाजी. मग ते बाहेर काढले, मग देवी तिथं स्थापन झाली. आपल्या गावात ना? हा, आपल्या गावात इथं सिरसुफल. मित्रांनो, कसा देवीचं स्थान झालेलं आहे बघा. मला तर माहित सुद्धा नाही, पण हा गोष्ट जे आहे ना, ते ऐकून खूप 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 भारी वाटते, खूप भारी वाटते. ह्याच्या आधी आईने आता सांगत होते, तेव्हा मी ऐकलं. मग म्हणलं चला एक व्हिडिओ काढूया. खूप मोठा गोष्ट आहे, पण मला तर काही माहीत नाही आहे. हे जे आपले काय जुनं लोक असते ना, त्यांना जास्त माहीत असते ना. लोक म्हणत होती, पण आता एवढा जन्म झाला की मी पण देवाचाच अवतार घेणार पुढल्या जन्मी. हा, तुम्ही? आणि तुम्हाला सगळ्याला शाप देणार मी. तुम्हाला बोका बनवणार, मांजर बनवणार. अगं काय बनवू बरं? काय काय बनवणार मग? तुम्ही देव बनणार आहे का खरा? देव बनायला काय लागतंय? मी काय बाबा नाही बनणार, देव बनणार. ढोंगी बाबा बनणार तुम्ही? ढोंगी बाबा बनणार. आत्या लय ढोंगी बाबा बनणार आहे. बाबा नाही, ढोंगी बाबा. बाबा नाही बनणार, ढोंगी बाबा बनणार आहे. सगळ्याला वश मध्ये करून बोका, मांजर, रान मांजर. मित्रांनो, ह्याच्या आधी आहे ना, आहो लय भारी सांगत होते. मी पण मरून गेला तर मी देव बनणार आहे. आणि मला म्हणत होते तू मांजर बनणार आहे. आईला पण काय म्हणत होते? आईला काय बनवायचे? मी मरून गेलो का नाही, मरून गेलो की मग पुढल्या जन्म होणार माझा. मग मी देव असणार आहे. हा, देव असलं की देव बाप्पा मला पावलेले असणार. त्यामुळे पुढल्या ह्या जन्मी देव बाप्पा पावणार, पुढल्या जन्मी देव होणार मी. मग देव झाल्यावर मग मी तुमच्या पैसे नाही ना, तुम्हाला लांब हाकलणार. हो हो हो. हा, तुम्हाला लांब हाकारणार. एकाला मांजर बनवणार. समजा आईला तिकडे लांब देणार कुठंतरी, तुला घरातली मांजर. आणि लाडूला बोका. त्याला काय बनावर तीच आता तुझी आहे. तो आम्ही आपला मला राखण करायला. हा, जवळ राहील तुमच्या. कोण आला जवळ की भाऊ. चला आता बस करा.
तर मित्रांनो चला पटपट काम आवरून घेऊ आणि उशीर होणार आहे कारण की आता पाऊस येणार आहे वाटते. असं वातावरण खूप खराब झालेलं आहे, तुम्हाला बघत असाल ढगा आलेला आहे. आणि आता आम्ही काम आवरून घेते. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण काळजी घ्या. बाय बाय. तुम्हाला जर देवीच्या गोष्ट जे कहाणी असते ऐकायची असेल तर एक दिवशी निवांत तुम्ही कमेंट करा. एक दिवशी निवांत आईला विचारूया आणि मस्त पैकी कहाणी ऐकू. ठीक आहे. नाही, ज्यांना कोणाला आमच्या शिरसाई मातेची देवीची गोष्ट ऐकायची असेल त्यांनी आहे ना आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आम्ही एक दिवशी नक्की मंदिरामध्ये जाऊन पुजाऱ्यांच्या तोंडून कहाणी ऐकू तुम्हा सर्वांना. हो ती पण लाईव्ह. पण तुम्ही कमेंट करा तेव्हाच आम्हाला कसं करणार आहे. कमेंट करून सांगा. कमीत कमी 20 कमेंट आल्या पाहिजेत मला. हा 20 कमेंट आल्या की मी जाऊन देवळामध्ये लाईव्ह घेणार, देवीच्या देवळामध्ये. तिथूनच पुजाऱ्यांच्या तोंडून, सगळ्या पुजाऱ्यांचे जेवढे गावामध्ये पुजारी त्यांच्या तोंडून किंवा वयोवृद्ध जे माणसं आहेत त्यांच्या तोंडून जे देवीची आमच्या कहाणी आहे ना, सगळी गोष्ट नाहीये ती रिअल कहाणी आहे. रिअल स्टोरी आहे ना ती तुम्हा सर्वांना ऐकवली जाईल मित्रांनो. मग तुम्ही इमॅजिन करा कसे असतील देव कसं असतात ते. हो तर मित्रांनो 20 कमेंट यायला पाहिजे हा व्हिडिओ मध्ये. बघा जर आला तरी कमेंट समजा. आल्या पाहिजेत. हो आम्हाला ऐकायची गोष्ट, एवढीच फक्त लिहायची कमेंट. हा कमेंट लिहायची हो आम्हाला देवी मातेची गोष्ट ऐकायची, स्टोरी ऐकायची, रिअल स्टोरी. हो. बाय बाय मित्रांनो. बाय बाय.